नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. आपण पाहतो मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी लेक्चर जे होते थोडे मिस होते बघा. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट, फोन कॉल ठीक आहे होते की सर आपल्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मला ठीक आहे जे व्हिडिओ होते, जे सिरीज होत्या, ठीक आहे जे माहिती होती ती कुठेतरी थांबली होती बघा. ठीक आहे, तर मित्रांनो आजपासून कंटिन्युअस या ठिकाणी आपल्याला लेक्चर पाहायला मिळेल यूट्यूबला. सरळ सेवा परीक्षासाठी महत्त्वाचे जे सब्जेक्ट आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहणार आहोत की सरळ सेवा परीक्षा बघा. सरळ सेवा परीक्षा, तर सरळ सेवा जर म्हटलं तर आपल्याला दिसते 100 क्वेश्चन. ठीक आहे बघा, किती प्रश्न, तर 100 प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. बरोबर आहे. या 100 प्रश्नापैकी आपल्याला 4 पोर्शन पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, जसं आपण पाहतो की मराठी विषयाचे आपल्याला 25 प्रश्न पाहायला मिळतात. बरोबर. ठीक आहे, त्यानंतर जो इंग्लिश सब्जेक्ट आहे, बरोबर आहे, इंग्लिश सब्जेक्टचे आपल्याला इंग्लिश विषयाचे आपल्याला 25 प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर बघा मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग, ठीक आहे, 2 विषय मिळून आपल्याला या ठिकाणी 25 प्रश्न पाहायला मिळतात. आणि जी के जी एस बघा, तर या ठिकाणी आपल्याला जे सामान्य अध्ययन ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, तर त्याचे 25 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. ठीक आहे, तर ह्या पोर्शनवर ठीक आहे आपल्याला सरळ सेवेमध्ये एक पेपर आपल्याला सोडवायचा असतो. आणि इथे बघा 25 25 25 25 आता सरळ सेवा परीक्षांना आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर कुठेतरी आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठी एक मेगा भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा. ठीक आहे, तर त्यामध्ये वनरक्षक असेल, ठीक आहे, नगर परिषद असेल, आरोग्य सेवक असेल, ठीक आहे, किंवा आरोग्य डिपार्टमेंट जे आहे त्याबद्दलच्या काही वॅकन्सी पाहायला मिळणार आहे. सोबत बघा आपण या ठिकाणी पाहतो की जे जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर. तर मित्रांनो बघा, तर या सरळ सेवा परीक्षांसाठी एक या ठिकाणी आपण सिरीज चालू करत आहोत. आणि इथे आपण मराठीचे असेल, इंग्लिशचे असेल, मॅथमॅटिक्स रिझनिंग असेल किंवा जनरल स्टडीचे जे असेल तर ते सर्व सब्जेक्ट आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या सब्जेक्ट पासून, मराठी विषयापासून बघा. ठीक आहे, तर इथं आपल्याला आता ही सिरीज कंटिन्यू करायची बघा मित्रांनो. ठीक आहे, तर मराठी विषय हा असा एक विषय आहे, एकमेव विषय आहे आपल्या सरळ सेवामध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो आपण पाहतो की पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विषय म्हणजे तो म्हणजे मराठी, आपली मराठी मातृभाषा. ठीक आहे, आपण बोलतो मराठी, विचार करतो मराठीमध्ये, स्वप्न सुद्धा मराठीमध्येच पाहतो बघा. ठीक आहे, तर असा हा विषय. आणि पैकीच्या पैकी गुण कसे मिळतात तर ते आपण या सिरीजमध्ये कंटिन्यूस पाहणार आहोत. यामध्ये आपण व्याकरण असेल, शब्दसंग्रह असेल, ठीक आहे, परीक्षेमध्ये जे साहित्यिकाचे काही प्रश्न असेल तर हे सर्व जे कंटेंट आहे, जे टॉपिक आहे ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चालेल. तर बघा मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा पहिलाच प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो आहे. आणि असा प्रश्न आपण पहिलाच प्रश्न घेतो आहोत की जो जवळपास प्रत्येक एक्झामला विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणून अशा प्रश्नांना आपण आता या ठिकाणी सोडणार नाही बघा, आपल्या रिव्हिजन सेशन मध्ये ठेवणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी आहे, अनुज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. ठीक आहे, तर अनुज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता असं सांगायचं आहे. आता अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्दावर दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन, 1 ते 2 क्वेश्चन मिनिमम तुम्हाला पाहायला मिळतात. कधी कधी 3 प्रश्न सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, तर जसं आपण पाहतो की अनुज, अनुज आणि याच्या अपोजिट जो असतो तो असतो अग्रज. बरोबर आहे. काय असतो बघा, अग्रज. आता अनुज आणि अग्रज, तर बघा एक असतो मोठा भाऊ, बघा काय म्हटलेलं आहे, एक असतो मोठा भाऊ, बरोबर, आणि एक असतो लहान भाऊ, लहान भाऊ. बरोबर आहे. बस एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जो मोठा भाऊ असतो त्याला म्हणायचं अग्रज, काय म्हणायचं त्याला, अग्रज असतो. आणि जो लहान भाऊ असतो त्याला म्हणायचं अनुज. बरोबर आहे. येत आहे का लक्षात बघा. मग याचा अर्थ काय होतो बघा मित्रांनो, अनुज म्हणजे काय तर आधी जन्मलेला, आधी जन्मलेला जो असतो तो मोठा असतो. बरोबर आहे. आणि मागाहून जन्मलेला म्हणजे काय तर अनुज म्हणजे तो काय असतो, लहान असतो. बस अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. मोठ्या भावाला अग्रज म्हणायचं आजपासून बिलकुल. ठीक आहे, आणि लहान भावाला काय म्हणायचं, अनुज म्हणायचं बघा. ठीक आहे, तर अनुज अपोजिट अग्रज. पहिला प्रश्न या ठिकाणी क्लिअर झालेला आहे बघा. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता मित्रांनो. ठीक आहे, तुमचे काही सजेशन असेल, काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल की सर परीक्षा कशी राहणार, बरोबर आहे, किंवा सर कधी ॲड येणार आहे, किंवा सर मराठी विषयाच्या नंतर तुम्ही कोणता सब्जेक्ट चालू करसाल, म्हणजे जे काय असेल तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी विचारू शकता. लेक्चर कसं वाटलं ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा. ठीक आहे, चला ओके पाहूया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. कमळ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हटलेला आहे बघा. नेमकं हेच होते परीक्षेमध्ये मित्रांनो. बघा काय होते बघा की आपण काय करतो, प्रश्न वाचतो की प्रश्न क्रमांक 2 कमळ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द, बस एवढंच वाचतो.
हा शेवटचा शब्द काही वाचतच नाही. मग कमळ म्हणजे काय? कमळ म्हणजे पंकज. लगेच आपण 1 नंबरचं उत्तर घेऊन मोकळं होऊन जातो बघा. ठीक आहे, 1 नंबरचं उत्तर घेऊन मोकळं होऊन जातो. पेपर अरे भरपूर सोपा होता म्हणते. काय म्हणते की पेपर एवढा सोपा होता म्हणते की पाहिल्या उत्तर येत होतं म्हणते. अरे भाऊ, तू शेवटचा शब्दच तरी वाचला, चुकला ना तुझा प्रश्न. बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलं, कमळ या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हणते. नाही म्हणजे या 4 ऑप्शन पैकी 3 शब्द हे समानार्थी आहेत आणि 1 शब्द काय आहे तर या ठिकाणी चुकीचा आहे. तर तो आपण बघूया मित्रांनो. ठीक आहे, तर पंकज आहे, बरोबर आहे. त्यानंतर कमळलाच काय म्हणतात? अंबुज, बरोबर आहे. कमळलाच काय म्हणतात बघा? सरोज. बघा, येऊन आला का लक्षात तुमच्या? ठीक आहे, कमळ शब्दाचे सर्व शब्द, ठीक आहे, कमळ चिखलात जन्मणारे, पंकात जन्मणारे, बघा सरोज, अंबुज, बरोबर आहे. ठीक आहे, नलिनी, बरोबर आहे. हे सर्व शब्द कशामध्ये येतात? कमळ शब्दाचे समानार्थी शब्द. परंतु निरद म्हणजे काय? निरद म्हणजे काय तर ढग, पाण्याचे ढग असतात ना. ठीक आहे, मेघ, बघा येऊन आलं का लक्षात? ठीक आहे, तर बघा निरद म्हणजे काय ते ढग किंवा मेघ. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, कोणता शब्द नाही? ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. मग याच्यातून काय शिकलो आपण? प्रश्न पूर्ण वाचायचा शेवटपर्यंत. बस एक पहिला पॉईंट नोट डाऊनच करा. परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे? ठीक आहे, तर महत्वाचे पॉईंट नोट डाऊन करत चालायचे. बघा, प्रश्न पूर्ण वाचायचा, नाहीतर चुकतो. बरोबर आहे. ठीक आहे, चला पहा पुढचा प्रश्न. सज्जन या शब्दाची योग्य संधी फोड खालीलपैकी कोणत्या प्रकारे होईल? म्हणजे संधीचा विग्रह. संधी फोड म्हणजे काय? संधीचा विग्रह. तर सज्जन शब्द आहे बघा मित्रांनो. मी तुम्हाला डायरेक्ट एकदम पाहिल्या संधी कशी ओळखायची ते सांगतो बघा. ठीक आहे, चला बघा काय म्हटलेलं आहे. सज्जन, जोडाक्षर दिसलं ना, जोडाक्षर. बघा, जोडाक्षर दिसलं की असं पकडायचं की डायरेक्ट ते काय आहे? व्यंजन संधीच आहे असं पकडून चालायचं बघा. म्हणजे 99% त्याचं उत्तर काय असते? व्यंजन संधी उत्तर असते बघा. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काय म्हटलंय? सज्जन, तर म्हणजे काय झालं? व्यंजन संधी. जोडाक्षर दिसलं की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा व्यंजन संधीचा. ठीक आहे, आता बघा आपल्या व्यंजन संधी म्हणजे काय तर संधीमध्ये मुख्य प्रकार किती आहे? 3. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. ठीक आहे, असे मुख्य 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. संधी हा प्रकार संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे. मराठीमधला हा मूळ प्रकारच नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, चालेल, हे कन्सेप्ट क्लिअर. संधी म्हणजे काय? साधने किंवा जोडणे. ठीक आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न आलाय की संधी म्हणजे काय? मग खाली शब्द जोडणे, तोडणे, साधने, बरोबर आहे. तर संधी म्हणजे साधने किंवा जोडणे, बरोबर आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय होतं की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकत्र येतात, त्याला काय म्हणतो आपण? संधी असं म्हणतो बघा. ठीक आहे, तर बघा इथं काही तचे नियम आहेत बघा. ठीक आहे, जसं त या वर्णाच्या पुढे, त या वर्णाच्या पुढे काय आला असेल? ज किंवा झ आला असेल, ज किंवा झ आला असेल तर अशा वेळेस तचा काय होतो? ज होतो बघा मित्रांनो. बघा मग ज ला ज, ज ला झ. ठीक आहे, तर मग ज ला ज असेल तर त्याला काय म्हणायचं? व्यंजन संधी. मग या जच्या ठिकाणी काय आहे? त, बरोबर आहे. मग काय लागेल बघा? सत अधिक जन. कारण तच्या पुढे जर ज किंवा झ आला तर तचा काय होतो? बघा ज झाला का नाही तर, बरोबर आहे. काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं उत्तर येणार आहे बघा. चला क्लिअर इथपर्यंत. बघा नेक्स्ट, नंतर बघा आईने बाळाला मांडीवर निजवले. बघा काय म्हटलेलं आहे? आईने बाळाला मांडीवर निजवले. या वाक्यातील बाळाला या शब्दाची विभक्ती ओळखा. आईने बाळाला मांडीवर निजवले, तर या शब्दामध्ये, या वाक्यामध्ये एक शब्द दिसलेला आहे बाळाला. आता बाळ हा मूळ शब्द आहे. काय आहे? बाळ हा मूळ शब्द आहे, त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ला. आता ला म्हणजे सला ते सलानाते. ठीक आहे, तर सला ते सलानाते यामध्ये आपण पाहतो की द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा कोणती प्रत्यय आहेत? तर द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ठीक आहे, सोबतच ते चतुर्थी विभक्तीचे सुद्धा प्रत्यय आहेत. बघा सला ते सलानाते हे प्रत्यय कशाचे आहे? द्वितीयचाही प्रत्यय आहे आणि चतुर्थीचा पण प्रत्यय आहे, बरोबर आहे. मग दोन्ही याच्यामध्ये कॉमन प्रत्यय कोणते आहे? सलाते एक वचन आणि अनेक वचन सलानाते, बरोबर आहे. तर द्वितीयामध्ये तेच प्रत्यय, चतुर्थीमध्ये तेच प्रत्यय. मग ओळखायचं कसं की बाळाला कोणती विभक्ती लागलेली आहे? बघा एक तर द्वितीय येणार किंवा चतुर्थी येणार, तृतीय येणार नाही. तृतीय म्हटलं तर काय आहे ते? ने ए, बघा ने ए शी, त्यानंतर बघा निशी, निशी इही, बघा ने ए शी निशी इही. क्लिअर इथपर्यंत बघा. तर हे नेशी एक वचन, निशी ही अनेक वचन. ठीक आहे, चल. आणि सप्तमी म्हटलं तर काय होणार? सप्तमी ते येणारच नाही. सप्तमी एक वचन त ई आ आणि अनेक वचन काय ते? त ई आ, हेच प्रत्यय येतात बघा. ठीक आहे,
तर मग आता पहा, आईने बाळाला मांडीवर निजवले या वाक्यातील बाळाला हा शब्द, ठीक आहे, या शब्दाची विभक्ती कोणती? तर बघा नेहमी या दोन विभक्त्यांमध्ये कन्फ्युजन असते, ठीक आहे. थोडं 2 मिनिटं समजून घेऊ. तर बघा द्वितीय विभक्ती कोणाला लागत असते? ठीक आहे, कर्माला. बघा काय म्हटलेलं आहे, द्वितीय विभक्ती नेहमी कर्माला लागते. कोणत्या कर्माला? प्रत्यक्ष कर्माला. कधी कधी वाक्यात 2 कर्म येत असतात, बरोबर आहे. त्यामध्ये एक अप्रत्यक्ष कर्म असते, एक प्रत्यक्ष कर्म असते. तर मग म्हणून इथं प्रत्यक्ष शब्द लक्षात ठेवा. बघा प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय? जो निर्जीव असतो, ज्याला प्रथमा विभक्ती असते, जे मुख्य कर्म असते, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर्म, बरोबर आहे. त्यालाच फक्त द्वितीय विभक्ती लागेल. आणि कर्माच्या व्यतिरिक्त कोणत्याही शब्दाला जर समजा सलाते सलानाते प्रत्यय लागला असेल तर त्याला म्हणायचं चतुर्थी. काय म्हणायचं त्याला? चतुर्थी. ठीक आहे. पाहूया आता, जर बाळ हा शब्द वाक्यातलं काय आहे, तर या ठिकाणी जवळपास तुम्हाला दिसेल की तो कर्ता आहे, कर्म आहे का क्रियापद आहे. ठीक आहे, चला पहा काय, आईने बाळाला मांडीवर निजवले. ठीक आहे ना, आईने बाळाला मांडीवर निजवले. तर बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला, आईने बाळाला मांडीवर निजवले, मांडीवर निजवले. आता मी हे वाक्य इथं का लिहिलं असेल बघा, त्याच्या बघा कारण आहे. कारण बाळ हा शब्द वाक्यात कर्म आहे का नाही ते चेक करायचं आहे आपल्याला. कसं चेक करायचं बघा, तर पहिले वाक्यातील क्रियापद कोणतं आहे ते बघायचं. क्रिया कोणती आहे? निजण्याची, म्हणजे झोपण्याची, बरोबर आहे. तर मग आईने बाळाला मांडीवर निजवले. तर निजवले हा शब्द काय म्हणतो? निजवले म्हणजे काय? तर हा झाला क्रियापद, बरोबर आहे. काय झाला? क्रियापद, बरोबर आहे. क्रियापदाचा मूळ धातू काय? निज. निजणारा कोण किंवा निजवणारी कोण? तर निजवणारी कोण आहे? आई. झोपवणारी कोण आहे? आई. तर मग हा काय झाला? कर्ता, बरोबर आहे. काय आहे? कर्ता. ठीक आहे. आता कर्त्याची क्रिया ज्या शब्दावर होईल त्याला कर्म म्हणतात, किंवा कर्त्याचा भार सोसणारा जो शब्द असतो त्याला कर्म म्हणतात. ठीक आहे. मग आईवून क्रिया कशावर झाली? बाळावर होताना दिसून राहिलेली आहे. ठीक आहे, परंतु तरी चेक करायचं बघा. मग वाक्यात कर्म आहे का नाही हे कसं चेक करायचं? कर्त्याला ने प्रत्यय लावायचं, क्रियापद भूतकाळी करायचं. कर्त्याला ने प्रत्यय लावायचं. कर्त्याला ने प्रत्यय लावल्याच्या नंतर क्रियापद जर भूतकाळी होत असेल तरच वाक्यामध्ये कर्म आहे, अन्यथा नाही. ऑलरेडी कर्त्याला ने प्रत्यय आहे आणि क्रियापद पहा ऑलरेडी भूतकाळामध्ये आहे. म्हणजे बाळ हा शब्द या वाक्यात कशाचं काम करत आहे? कर्माचंच काम करत आहे. आणि कर्माला जर सलाते सलानाते लागत असेल तर त्याला काय म्हणतात? द्वितीय विभक्ती म्हणतात. बघा येऊन राहिलं लक्षात, काय म्हणतात त्याला? द्वितीय विभक्ती. समजून राहिलं मित्रांनो? बघा अत्यंत छान कन्सेप्ट या ठिकाणी आपण डिस्कस केलेली आहे. नेहमी कन्फ्युजन पार्ट असलेला जो आपण पाहतो की द्वितीय चतुर्थी यामध्ये नेहमी संभ्रम असतो विद्यार्थ्यांचा. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला ऑप्शन नंबर 1 द्वितीय विभक्ती. चला या ठिकाणी बघा आपण काय पाहतो, तर द्वितीय बघा विभक्तीचा पार्ट कव्हर केला, संधीचा पाठ कव्हर केला, सुरुवातीला विरुद्धार्थी शब्द असेल, बरोबर आहे. तर हे सर्व शब्द संग्रह आणि व्याकरण दोन्ही सारखं वेटेज आहे बघा परीक्षेमध्ये. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सोबत घेऊन चालायचं याला. ठीक आहे, नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 5. ठीक आहे, ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली. या वाक्यातील ज्ञानेश्वरांनी या शब्दाचा विभक्त्यर्थ म्हणजे काय? कारकार्थ कोणता? ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली या वाक्यातील कारकार्थ कोणता? बरोबर आहे. तर बघा कारकार्थ आपण पाहतो ना की जसं आपण जेव्हा विभक्ती पाहतो की प्रथमा विभक्ती, ठीक आहे, तिचे प्रत्यय कोणतेच नाही आणि कारकार्थ काय आहे ते? कर्ता, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे बघा, द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय विभक्ती म्हटलं तर सलाते सलानाते आणि कारकार्थ काय आहे ते? कर्म. तृतीय विभक्ती आहे बघा मित्रांनो. तृतीय विभक्ती जर म्हटलं तर ने एशी निशी इही आणि कारकार्थ काय आहे ते? करण. करण म्हणजे काय? तर साधन. ठीक आहे, वाक्यामध्ये एखादं साधन जर असेल तर त्याला काय म्हणतात? करण. चतुर्थी कोणती विभक्ती आहे? चतुर्थी. चतुर्थी म्हटलं तर सलाते सलानाते, कारकार्थ काय येणार आहे? संप्रदान. संप्रदान म्हणजे काय? तर दान किंवा भेट. दान किंवा काय असते? भेट. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणती विभक्ती आहे? पंचमी. पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन हुन, बरोबर आहे. कारकार्थ काय येतो? अपादान. बघा काय म्हटलेलं आहे? कोणता येतो? अपादान. म्हणजेच काय? तर दुरावा. ठीक आहे, दुरावा किंवा वियोग. दुरावा किंवा वियोग, बरोबर आहे. म्हणजे एका वस्तूपासून दूर जाणे. ठीक आहे, वस्तू व्यक्ती ठिकाण यांच्यापासून दूर जाणे त्याला काय म्हणतात? दुरावा किंवा वियोग.
षष्टी विभक्ती आहे बघा मित्रांनो, षष्टी विभक्ती. तर षष्टी जर म्हटलं तर काय होईल, चाचीचे प्रत्यय लागतात, चाचीचेच्या. तर कारकार्थ काय आहे, संबंध. दोन वस्तूंमध्ये, दोन व्यक्तींमध्ये, दोन ठिकाणांमध्ये काय दाखवणे, संबंध दाखवणे. त्यानंतर बघा सप्तमी विभक्ती आहे. ठीक आहे, सप्तमी विभक्ती. आता सप्तमी म्हटलं तर काय होते बघा, अधिकरण. काय म्हणायचं त्याला, अधिकरण. म्हणजेच काय, तर स्थळ किंवा वेळ. काय म्हणतात त्याला, स्थळ किंवा वेळ. हे सर्व कारकार्थ बघत आहोत बरं आपण. ठीक आहे, आणि आता सप्तमी नंतर अष्टमी नाही, तिला संबोधन म्हणायचं. काय म्हणायचं तिला, संबोधन. ठीक आहे, बघा दिसून राहिलं तुम्हाला संबोधन. संबोधन म्हणजे काय, तर बघा अनेक वचनामध्ये प्रत्यय लागतो नो, म्हणजेच काय, हाक मारणे. काय असते बघा, हाक मारणे, हाक मारणे. चला येऊन आलं लक्षात इथपर्यंत. तर हा कारकार्थाचा टेबल तुमचा एवढा तर तोंडपाठच पाहिजे बघा. ठीक आहे, समजून राहिलं बघा. ठीक आहे, म्हणजे काय, तर विभक्ती आणि कारकार्थ. ठीक आहे, आता मी दोन गोष्टींमधला फरक तुम्हाला सांगतो बघा. ठीक आहे, म्हणजे याच्या आधीचा जेव्हा आपण प्रश्न पाहिला, त्यांनी काय म्हटलं की बाळाला या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे. तर विभक्तीचा प्रत्यय हा डोळ्यांनी दिसत असतो बघा. दिसून राहिला ला प्रत्यय. ला म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात आलं तो द्वितीय आहे का चतुर्थी आहे, बरोबर आहे. ठीक आहे, ने जर म्हटलं तर 100% काय येणार, तृतीय. ऊन म्हटलं तर 100% काय येणार, पंचमी, बरोबर. तर विभक्तीचे प्रत्यय हे डोळ्यांनी दिसत असतात, पटकन ओळखू शकतो. विभक्तीचा प्रत्यय लागलेला प्रश्न तुमचा चुकणारच नाही. ठीक आहे, कारण टेबल पाठ केला, ओके विषय, बरोबर आहे. ठीक आहे, परंतु इथं प्रश्न काय विचारला, आता कारकार्थ विचारलेला आहे बघा. ठीक आहे, ज्ञानेश्वरांनी या शब्दाला जी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तर त्याचा कारकार्थ काय असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर कारकार्थ हा जो आहे तर हा असं नाही आहे की त्याला जर विभक्तीचा प्रत्यय काय लागलेला आहे, समजा असं पकडूया तृतीयेचा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, तर कारकार्थ ही तृतीयेचाच राहणार असं कंपल्सरी नाही. ठीक आहे, त्याला सप्तमीचाही कारकार्थ होऊ शकतो, त्याला पंचमीचाही कारकार्थ होऊ शकतो, त्याला प्रथमाचाही कारकार्थ होऊ शकतो. म्हणजे काय, तर विभक्ती आणि कारकार्थ तो शब्दाचा वेगवेगळा असू शकतो. मग कारकार्थ ओळखायचा कसा, तर कारकार्थ हा नेहमी वाक्याच्या अर्थावरून ओळखायचा. कशावरून ओळखायचा, वाक्याच्या अर्थावरून ओळखायचा. बघा क्लिअर. तर ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली, या वाक्यातील ज्ञानेश्वरांनी या शब्दाचा कारकार्थ कोणता. तर बघा बरं, आता काय म्हटलंय की बा ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली. ठीक आहे, आता ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली म्हणते, वाक्यामध्ये दान किंवा भेट आहे का, नाही, मग चतुर्थी कट करा. वाक्यामध्ये बघा साधन आहे का, पहा चेक करा. साधन जर असेल तर आपण पाहू शकतो, चेक करू शकतो. साधन आहे का, नाही ना. साधन म्हणजे कशाला म्हणतात, की जसं सफरचंद चाकूने कापला, साधन कोणतं आहे, चाकू. तो रेल्वेस लटकून गेला, साधन कोणतं आहे, रेल्वे, बरोबर आहे. वाऱ्याने कपडे वाळले, बरोबर आहे, तर साधन काय आहे, वारं, बरोबर आहे. तर तसं वाक्यामध्ये साधन आहे का, नाही, मग तृतीय सुद्धा कट करा. बरोबर आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू गेलेली आहे का बघा, असं असेल तर त्याला काय म्हणतात, अपादान. मग पंचमी आहे का, नाही, बरोबर आहे. त्यानंतर बघा की स्थळ किंवा वेळ दाखवलेला आहे का. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली, फक्त एक माहिती दिलेली आहे, स्थळ किंवा वेळ दाखवलं नाही, म्हणजे सप्तमी सुद्धा नाही. बघा येऊन लक्षात. अपादान आपण कट केलेला आहे बघा, इथं कट केलेला आहे. करण आपण कट केलेला आहे. मग राहिलं काय, कर्म आणि कर्ता लक्षात घेऊया. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली. आता लिहिली हा शब्द क्रियापद, लिहिणारे कोण, तर ज्ञानेश्वर महाराज, बरोबर आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांवर क्रिया कशावर झाली, भावार्थ दीपिकेवर झाली, म्हणजे कर्म. कर्म कोण आहे, भावार्थ दीपिका. त्यांनी विचारलं काय, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी काय आहे, कर्ता. आणि कर्ता सुद्धा काय आहे, एक कारकार्थ आहे बघा. ठीक आहे, एवढा लक्षात. आता मी फरक सांगतो बघा तुम्हाला. ज्ञानेश्वर या शब्दाला प्रत्यय कोणता लागला, नी, म्हणजे विभक्ती कोणती आहे, तृतीय. बघा विभक्ती कोणती आहे, तृतीय. आणि कारकार्थ कशाचा आहे बघा, कारकार्थ बघा प्रथमा विभक्तीचं कारकार्थ आहे. ठीक आहे, म्हणजे कारकार्थ हे वाक्याच्या अर्थावरून, तो शब्द वाक्यात काय काम करत आहे, ठीक आहे, तर तो कर्त्याचं काम करत आहे, म्हणून तो काय झाला, कारकार्थ. असे दोन प्रश्न येत असतात बघा. विभक्ती ओळखा, 100% तुमचं बरोबर येईल, चुकणारच नाही जर चार्ट पाठ असेल तर. परंतु कारकार्थ हा वाक्याच्या अर्थावरून घ्यायचा असतो, तर याच्यावर आपल्याला मेहनत करायची आहे बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. बघा म्हणजे आपलं नेमकं कुठं घोडं अडकते बघा. ठीक आहे, तर ते लक्षात घ्यायचं, आपलं घोडं इथं अडकते बघा. ठीक आहे, तर कारकार्थावर थोडी मेहनत करायची आपल्याला. तर मग काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. चालेल. नेक्स्ट बघा, पुन्हा एक शब्द आलेला आहे, दशानन. 10 आहेत आनंद ज्याचे असा तो. बघा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे,
ठीक आहे ना. बघा, दशानन 10 आहेत आनंद ज्याचे असा तो, तर हा शब्द कोणत्या समास, समास म्हटलं तर माहिती आहे आपल्याला शब्दांची काटकसर करून तयार केलेला शब्द म्हणजे समास. समासाचे मुख्य प्रकार किती आहेत? 4. पहिला कोणता आहे? तो अविभाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा द्वंद्व, चौथा बहुरीही. ठीक आहे. तर आता दशानन हा शब्द कशामध्ये येतो? सरळ सरळ उत्तर सांगतो मी तुम्हाला, बहुरीही. कारण आहे त्याला, कारण इथे विग्रह दिलेला आहे. 10 आहेत आनन ज्याचे असा तो कोण आहे? रावण. बघा काय म्हटलंय? रावण. ठीक आहे. तर मग समजा आता शब्द दिलेला आहे तुम्हाला दशानन. काय म्हटलेला आहे? दशानन हा शब्द आहे. तर सामासिक शब्दामध्ये विग्रह जर तुम्हाला करता येत असेल तर पटकन तुम्ही समास ओळखू शकता. काय म्हटलंय बघा विग्रहामध्ये की 10 आहेत, 10 आहेत आनन, 10 आहेत आनन. ठीक आहे. ज्याचे असा तो कोण आहे? रावण. कोण आहे? रावण. बरोबर आहे. आता बघा की यामध्ये शब्द किती आहे? 2. 10 आणि आनन. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा काय झालेलं आहे, या दोन्ही शब्दांचा लोप झालेला आहे आणि तिसराच एक नवीन शब्द काय झालेला आहे? तयार झालेला आहे. तर याला म्हणतात बहुरीही समास. बरोबर आहे. म्हणजे ज्या समासात ते काय दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरंच पद महत्वाचं असते त्याला बहुरीही समास म्हणतात. अविभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे प्रधान. ठीक आहे. एवढी छोटी ट्रिक जर माहित असली तर हा प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. बघा. ठीक आहे. क्लिअर बघा मित्रांनो इथपर्यंत. तर बघा अशा प्रकारचे शब्द असतात ना, तर ते द्विगु आणि बहुरीमध्ये आपल्याला थोडं कन्फ्यूज करतात. कारण द्विगुमध्ये सुद्धा काय येते? पहिलं पद हे संख्या येते. काय येते? संख्या. पहिले पद काय असते? संख्या. पहिले पद संख्या. बघा इथं सुद्धा पहिलं पद संख्या दिलेलं आहे. बरोबर आहे. एवढं लक्षात. पण ते द्विगुमध्ये नाही येत. कारण काय? विग्रहाची पद्धत बघा. विग्रहाची पद्धत जर ही असेल तर याला म्हणतात बहुरीही समास. काय म्हणायचं त्याला? बहुरीही समास. आणि जसं मग आता द्विगु समास जर म्हटलं, द्विगु नवरात्र, पंचमुखी, त्रैलोक्य. बरोबर आहे. तर तिथं समूह असते. काय असते? समूह. म्हणजे जसं 3 लोकांचा समूह त्रैलोक्य. बरोबर आहे. 12 भाई, 12 भावांचा समूह 12 भाई. नवरात्र, नवरात्रींचा समुदाय. काय म्हणतात त्याला? नवरात्री. तर असं असेल तर त्याला म्हणतात द्विगु समास. बघा येऊन आलं लक्षात मित्रांनो. ठीक आहे. चालेल. बघा तर बघा हे अशा प्रकारच्या थोडे एक ट्रिक लक्षात ठेवायचे असतात. नेक्स्ट, अपादान या कारकार्थासाठी कोणती विभक्ती वापरली जाते? बघा इथंच दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. हे बघा अपादान, अपादानसाठी कोणती विभक्ती वापरली जाते? पंचमी. म्हणून म्हटलं एकदा, फक्त एकदा हा चार्ट एकदा पाठांतर करून ठेवा बेटा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये 100% हा चार्ट कामी पडणार आहे. ठीक आहे. चला पहा, द्वितीयाचं काय म्हटलं आता? कारकार्थ म्हणते ना, तर द्वितीयाचा कारकार्थ काय आहे? कर्म. बरोबर आहे. त्यानंतर सप्तमीचा कारकार्थ काय आहे? ते अधिकरण, स्थळ किंवा वेळ. बरोबर आहे. षष्टीचा कारकार्थ काय आहे? संबंध. बघा षष्टीचा कारकार्थ संबंध. पंचमीचा कारकार्थ काय आहे? ते अपादान. अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. ठीक आहे. एखादं एक्झाम्पल लक्षात घ्या. जसं साप. बघा काय म्हटलं आहे? साप. साप बिळातून, साप बिळातून बाहेर आला. बघा पहिले तो कुठं होता? आतमध्ये होता. आता कुठं आहे? बाहेर आला. बरोबर आहे. म्हणजे असं समजा की हे वारुळ आहे. बरोबर आहे. आणि या वारुळामध्ये पहिले काय होता? साप हा आतमध्ये होता. आता तो साप कुठं आलेला आहे? बाहेर आलेला आहे. म्हणजे पहिले तो आतमध्ये होता, आता बाहेर आहे. म्हणजे अशा प्रकारचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याला म्हणतात अपादान, दुरावा किंवा वियोग. ठीक आहे. काय येणार आहे? पंचमी विभक्ती. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 2. ठीक आहे. तर ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे मित्रांनो. प्रश्न अशावर येत असतात बघा. ठीक आहे. सरळ सेवा परीक्षांमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तर सरळ सेवेमध्ये नेहमी लक्षात ठेवा पद्धत, या पद्धतीने प्रश्न विचारतात बघा आपल्याला. ठीक आहे. चालेल. बघूया पुढचा प्रश्न. ज्याला सीमा नाही असा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता? ज्याला सीमा नाही असा. ठीक आहे. दिसून आलं बघा. अमर्याद. अमर्याद म्हणजे काय? ज्याला मर्यादा नाही असा अमर्याद. अनंत म्हणजे काय? ज्याला अंत नाही असा. आणि ज्याला सीमा नाही असा त्याला म्हणतात असीम. आता याला काय अभ्यास लागते का बघा बरं. ठीक आहे. हे जे शब्द ऑप्शनमध्ये दिलेला आहे, अनंत ज्याला अंत नाही असा, अमर्याद ज्याला मर्यादा नाही असा, असीम ज्याला सीमा नाही असा. बरोबर आहे. तर हे असे शब्द जर आले तर लक्षात ठेवायचं असीम. सीमा म्हटलं ना, असीम. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर काय येणार आहे? तर 1 मध्ये उत्तर. पाहूया पुढचा प्रश्न. हात दाखवून अवलक्षण या वाक्प्रचाराचा अर्थ काय? बरोबर आहे.
हात दाखवून अवलक्षण. बघा, तर वाक्प्रचार म्हटलं, म्हणी म्हटल्या तर काय करायचं, जे दिलेलं आहे त्याचा पहिले अर्थ काढायचा आणि तोच अर्थ घेऊन आपल्याला ऑप्शन मध्ये जायचं असते. ठीक आहे, चला बघा, तर काय म्हटलेलं आहे पहा, हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय. ठीक आहे, तर बघा, एक व्यक्ती असा रस्त्याने चाललेला असतो आणि हा दुसरा व्यक्ती रस्त्याने चाललेला असतो. बरोबर आहे. हा दुसरा व्यक्ती काहीतरी त्याच्या कामानिमित्त चाललेला असतो आणि तो जो पहिला व्यक्ती आहे, ठीक आहे, त्याला दिसते की हा कुठेतरी चाललेला आहे, गड्या कोण आहे काय माहित. तर तो पहिला जो व्यक्ती आहे ना, तो थोडासा रिकामटवळा असतो. बरोबर आहे. तो काय म्हणतो, ये म्हणते बाबू इकडे थोडंसं आपण बसू म्हणते गोष्टी करत. आता हा दुसरा जो व्यक्ती आहे याच्या डोक्यात पहिलेच असते बघा. ठीक आहे, याच्या डोक्यात हजारो विचार असतात. ठीक आहे, हा त्याच्या टेन्शनमध्ये असतो. आता यालाही वाटते की त्यानं बोलावलं तर काही काम असेल बा. ठीक आहे, तिथं जातो. तिथं गेल्याच्या नंतर मग तो म्हणते काय म्हणते, कुठं चालला म्हणते, काही नाही म्हणते, थोडं कामात बोल म्हणते, काय म्हणते, काही नाही असंच बोलावलं म्हणते. गेली ना याच्या डोक्यात हो का मी इकडे महत्वाच्या कामासाठी चाललो, तो आम्हाला बोलावली तर टाइमपास करायसाठी. बरोबर आहे. म्हणजेच काय, मग तो काय करला, तो संतापलेला आला. पहिले पहिले हजार विचार आहे त्याच्या डोक्यात. बरोबर आहे. ठीक आहे, येऊन आलं लक्षात तुमच्या. मग तो काय करणार, त्याच्या बिलकुल आलं का लक्षात. तर काय म्हणणार पहा, तर भविष्य सांगणे, स्वतःहून संकट ओढावून घेणे, हात दाखवून निघून जाणे, दुसऱ्याला मदत करणे. आता मी जे तुम्हाला स्टोरी सांगितली छोटीशी, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर आलं असेल ना. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे की स्वतःहून संकट ओढवून घेणे, आ बैल मुझे मार. बरोबर आहे. येत्या लक्षात, स्वतःच्या पायावर दगड आपटून घेणे. बरोबर. तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे, स्वतःहून संकट ओढावून घेणे. बघा, समजून राहिलेलं आहे, सर्वांच्या लक्षात येऊन राहिलं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता. तद्भव. ठीक आहे, तद्भव शब्द ओळखायचा बघा आपल्याला. आता तर 3 कन्सेप्ट असतात बघा. हा जो प्रकार आहे हा कुठून आलेला आहे बघा, मराठी व्याकरणामध्ये शब्दसिद्धी. शब्दसिद्धी हा जो टॉपिक आहे ना, ट्रेंडिंगमध्ये आहे बघा. सध्या परीक्षेमध्ये खूप जास्त विचारला जातो. शब्दसिद्धीमध्ये आपल्याला बघा विचारतात, जसं कन्सेप्ट आहे बघा, तत्सम. तत्सम शब्द आहे. त्यानंतर तद्भव. तद्भव शब्द आहे, तद्भव. ठीक आहे, त्यानंतर आहे देशी. बरोबर आहे. आणि त्यानंतर आहे परभाषीय. परभाषीय. ठीक आहे, तर या 4 कन्सेप्ट असतात बघा. आता परभाषीय म्हणजे बघा काय म्हटलेलं, शब्दसिद्धी म्हणजे काय, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली भाषा मराठी आहे आणि मराठी बोलत असताना बरेच शब्द असे आहेत की ते आपल्याला माहीतच नाही की हे मराठी नाहीत म्हणून. बरोबर आहे. म्हणजे काही शब्द पोर्तुगीज आहे, काही गुजराती आहे, काही इंग्रजी शब्द आहे, काही कन्नड शब्द आहे, काही तेलुगू शब्द आहे, काही संस्कृत शब्द आहे, जे मराठीमध्ये आले आणि एवढे रूढ झाले. ठीक आहे, एवढे पक्के झाले की आता ते ओळखू येत नाही की हे मराठी आहे का नाही म्हणून. ठीक आहे, जसं आता मी जर विचारलं तुम्हाला की ब्लँकेटला मराठीमध्ये काय म्हणतात. ब्लँकेट. बरोबर आहे, अंगावर ओढून झोपायचं. बरोबर आहे. तर ब्लँकेट म्हणजे काय, तर मराठीमध्ये विचारला. आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक सुरू केला की हा शब्द विचारत असतो बघा, ब्लँकेटला मराठीत काय म्हणतात. बरोबर आहे. तर विद्यार्थी काय म्हणतात की ब्लँकेट म्हणजे सर शॉल. ठीक आहे, अरे बाबा, शॉल आणि ब्लँकेटमध्ये फरक आहे ना. मग काही म्हणतात चादर. बरोबर आहे, सर चादर होते म्हणते, चादर. अरे नाही, मग काही एखादा विद्यार्थी असतो की त्याला त्याच्या आजूबाचं ते शब्द कानात असते बघा. तर ब्लँकेट म्हणजे काय होते, घोंगळं. काय म्हणतात त्याला, घोंगळं. घोंगळं हा मराठी शब्द, देशी शब्द, ओरिजिनल प्युअर महाराष्ट्रीयन शब्द. आणि ब्लँकेट म्हणजे इंग्लिश शब्द. येऊन आला लक्षात. मग ब्लँकेट हा शब्द एवढा रूढ झाला मराठीमध्ये की आज आपल्याला त्याच्यातला माहीतच नाही आहे ब्लँकेट आणि घोंगळातला फरक. घोंगळं शब्दच भुललो आपण. बरोबर आहे. येऊन आला लक्षात. मग असे शब्द म्हणजेच काय, दुसऱ्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले शब्द, त्याचे हे प्रकार पडलेले आहेत बघा. ठीक आहे, तर हे येतात कशामध्ये, शब्दसिद्धीमध्ये. तर बघा याच्यामध्ये आपण पाहतो की तत्सम कशाला म्हणतात. बरोबर. तत्सम म्हणजे काय की बघा, संस्कृत भाषेतून. ठीक आहे, जास्तीत जास्त शब्द कुठून आले, संस्कृतमधून. कारण आपलं मराठी भाषा कोणत्या 2 भाषांपासून विकसित झालेली आहे, तर मराठी आणि प्राकृत या 2 भाषांपासून विकसित झाली आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हटलंय, तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून जे शब्द जसेच्या तसे, काय म्हटलं आहे, तर जसेच्या तसे, जसेच्या तसे काहीही बदल न होता जे शब्द कुठं आले, मराठीमध्ये आले. बरोबर आहे. तर त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला, तत्सम. बरोबर आहे. चला, क्लिअर. त्यानंतर बघा, तद्भव शब्द म्हणजे काय, तर तद्भव शब्द पहा, संस्कृत भाषेतून मराठीमध्ये येताना, ठीक आहे, बदलून आलेले. काय म्हटलेलं आहे, बदलून आलेले. ठीक आहे, म्हणजे बदल होऊन आलेले जे शब्द असतात कुठे, मराठीमध्ये. तर त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला, तद्भव शब्द. बरोबर आहे. देशी शब्द म्हणजे काय, तर मूळ महाराष्ट्रातील शब्द. बघा काय म्हटलंय, मूळ महाराष्ट्रातील शब्द.
मूळ महाराष्ट्रातील शब्द. बघा येऊन आला का तुमच्या लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, मूळ महाराष्ट्रातील शब्द. आणि शेवटचा परभाषीय म्हणजे दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत आलेले. बरोबर आहे, म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले, दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द, आलेले शब्द. तर याला काय म्हणायचं आहे? तर तुम्हाला परभाषीय असं म्हणायचं. बघा ठीक आहे, चला येऊन आला सर्वांच्या लक्षात. बस नेहमीसाठी हा एवढा चार्ट फक्त करून ठेवा. पहिले कन्सेप्ट करायचे असतात आणि नंतर शब्द करायचे असतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्यांनी काय विचारलेलं आहे बघा, तर तद्भव शब्द. तद्भव शब्द म्हणजे काय? तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे भाऊ आता, की संस्कृत मधून मराठीमध्ये येताना बदलून आलेले शब्द. बरोबर आहे, म्हणजे चेंजेस होऊन आलेले शब्द म्हणजे कोणते शब्द? तद्भव शब्द. ठीक आहे, बघा आता काय म्हटलेलं आहे पहा. आता कर्ण म्हणजे काय होते? कान. अग्नी म्हणजे काय होते? आग किंवा अग्नी. बरोबर आहे, आग. बरोबर आहे. जल, जल म्हणजे काय होते? पाणी. बरोबर आहे, जल म्हणजे काय होते? पाणी. बरोबर आहे, क्लिअर. आता बघा इथं सर्व क्लिअर झालेलं आहे की हा झाला संस्कृत, हा झाला मराठी, हा झाला संस्कृत, हा झाला मराठी. बरोबर आहे, म्हणजे हे झाले तद्भव आणि हे झाले तत्सम. काय म्हटलंय? तत्सम. ठीक आहे, हा झाला तत्सम, हा झाला तद्भव. आता कर्णला कान म्हणतात. कर्ण हा संस्कृत, कान हा मराठी. मग इथं दिसून आलं ना भाऊ उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर 2. काय उंडाला आहे? ऑप्शन नंबर 2. तर हा प्रकार म्हणजे अलीकडे खूप प्रचलित झालेला आहे बघा. ठीक आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून. राहील लक्षात मित्रांनो. अत्यंत छान पद्धतीने आपण या ठिकाणी हा विषय म्हणजे एक PYQs असेल, काही संभाव्य प्रश्न असेल, काही कन्सेप्ट असेल, काही ट्रिक असेल, तर सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो तुम्ही पहा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा बघा. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला डेली सर्व लेक्चर आता पाहायचे आहेत. मग इंग्लिश असेल, ठीक आहे, किंवा मॅथमॅटिक्स रिजनिंग असेल, किंवा GK असेल. बरोबर आहे, मराठी असेल. तर सुरुवातीला आपण मराठी विषय सुरू केलेला आहे. ठीक आहे, तर त्या माध्यमातून तुम्हाला आता अभ्यास कंटिन्यू करायचा आहे बघा. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. ठीक आहे, बघा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा. तर यामध्ये कोणता अलंकार आहे बघा. ठीक आहे, तर मराठीमध्ये अलंकार हा टॉपिक आहे. विद्यार्थी खूप घाबरतात बघा या टॉपिकला. बरोबर आहे, कारण आता आपले जे विद्यार्थी असतात साधे सुधे असतात बघ. बरोबर आहे, त्याला काही कवितेचा अर्थ समजत नाही. बरोबर आहे, आणि अलंकारामध्ये कवितेमधल्याच ओळी येतात. बरोबर आहे, त्यांचा अर्थ फोडून काढायचा असतो बघा. अलंकार म्हणजे काय? तर दागिना. बरोबर आहे, अलंकार म्हणजे काय होते? दागिना. जसं एखादी स्त्री दागिने घातल्याच्या नंतर सुंदर दिसते. बरोबर आहे, तसंच आहे अलंकाराबद्दल. अलंकार म्हणजे काय? तर मग जसं दागिना घातल्यावर स्त्री सुंदर दिसते, सेम आहे. जर भाषा अलंकारिक पद्धतीने बोलल्या गेली, लिहिल्या गेली, तर भाषेचं सौंदर्य वाढते. मग भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं आहे? अलंकार असं म्हणायचं आहे पहा, घटकाला. ठीक आहे, तर बघा अलंकारामध्ये 2 प्रकार, शब्दालंकार, अर्थालंकार. ठीक आहे, शब्दालंकारामध्ये शाब्दिक चमत्कृती साधल्या जाते. अर्थालंकारामध्ये वाक्याच्या अर्थावरून काढायचा असतो बघा आपल्याला प्रकार. ठीक आहे, चला पहा. तर इथं काय दिलेलं आहे बघा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मरा. तर हा काय आहे मित्रांनो? दृष्टांत आहे. हा काय आहे? दृष्टांत आहे. म्हणजे संतांनी समाज सुधारणेसाठी जे काही अभंग, कीर्तन, भारूड हे काही प्रकार निवडलेले आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर काय करायचे संत की समाज सुधारणेसाठी एखाद्या व्यक्तीला एखादा विषय समजून सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी काही दाखले द्यायचे, काही एक्झाम्पल द्यायचे, काही उदाहरण द्यायचे. बरोबर आहे, तर त्याला काय म्हणतात? दृष्टांत अलंकार. बरोबर आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवा बघा. ठीक आहे, आता बघा इथं जसं रूपक अलंकार दिलेला आहे. रूपक अलंकार म्हणजे काय? तर वाक्यामध्ये उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं या दोन्हीमध्ये फरक नसून ती एकरूप झालेली आहेत, अशा अलंकाराला काय म्हणतात? रूपक अलंकार असं म्हणतात. मग रूपक म्हणजे काय मित्रांनो? बघा जसं देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, या ओळीमध्ये कोणता अलंकार? रूपक अलंकार. ठीक आहे, व्यतिरेक अलंकार, यमक अलंकार. तर हे आपल्याला जवळपास शब्दालंकाराचे मुख्य 3 प्रकार आणि अर्थालंकाराचे तर मग 22 प्रकार पाहायला भेटतात. 22-23 प्रकार आपण पाहू शकतो. ठीक आहे, परंतु एवढे प्रकार पेपरमध्ये येत नसतात. ठीक आहे, अर्थालंकाराचे मोजून 10 ते 12 प्रकार येतात बघा. ठीक आहे, चालेल, ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. ओके, बघा नेक्स्ट शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघा काय म्हटलंय? कवयित्री. कवयित्री शब्द आहे. तर कवयित्री जर म्हटलं तर बघा कवयित्री, कवियित्री. कवियित्री नाही पाहिजे आपल्याला, कवयित्री पाहिजे. कवियत्री म्हटलेलं आहे, कवियत्री हे तर येणारच नाही. बघा 50% जे ऑप्शन असतात ते तर जवळपर्यंत कुठं जुळत नाही. ठीक आहे, ते चुकीचे असतात बघा. चला आता बघा कवयित्री आणि कवयित्री
इथं आहे मोठी विलंटी म्हणजे दीर्घ विलंटी, इथं आहे लहान विलंटी म्हणजे ऱ्हस्व विलंटी. तर बघा नेहमीसाठी पाठांतर करा हा शब्द एकदम IMP आहे बघा, ठीक आहे, एकदमच IMP, कितीतरी परीक्षांमध्ये विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 1 कव इत्री यची विलंटी पहिली म्हणजे ऱ्हस्व, ठीक आहे, कारण आम्हाला ऱ्हस्व आणि दीर्घ सर लवकर लक्षात येत नाही. पहिली विलंटी दुसरी विलंटी बिलकुल, तर मग पहिली विलंटी लक्षात ठेवा, ठीक आहे. कव इत्री यची विलंटी पहिली. क्लिअर? हा शब्द पाठ करून ठेवा बघा, ठीक आहे. चला नेक्स्ट. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे बघा मित्रांनो, कोणत्या प्रकारचे आहे पहा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, ठीक आहे. जेव्हा तेव्हा बघा काय म्हटलेलं आहे, मी सरळ तुम्हाला सांगतो बघा. जेव्हा तेव्हा जर तर कारण, ठीक आहे, अशा प्रकारचे अव्यय वापरले तर त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. काय म्हटलेलं आहे? मिश्र वाक्य. आणि तसं पण पहा काय म्हटलंय की आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. मग पहिला शब्द काय आहे? जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. अशा प्रकारच्या वाक्याला काय म्हणायचं? मिश्र वाक्य. केवळ वाक्य कशाला म्हणतात मित्रांनो बघा, ठीक आहे. एकच कर्ता, बघा काय व्याख्या आहे, एकच कर्ता असतो व एकच काय असते, एकच क्रियापद असते. एकच कर्ता एकच क्रियापद, डायरेक्ट त्याला म्हणायचं केवळ वाक्य, शुद्ध वाक्य. केवळ वाक्य आणि काय म्हणायचं त्याला? शुद्ध वाक्य. तर हे झालं तुमचं केवळ वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय असते बघा, तर मिश्र वाक्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं, एक असते गौण वाक्य. काय असते? एक असते गौण वाक्य, एक असते प्रधान वाक्य, ठीक आहे. गौण म्हणजे काय, तर सब ऑर्डिनेटिंग क्लॉज आणि मेन क्लॉज, ठीक आहे. दोघांनी मिळून काय तयार होते? मिश्र वाक्य. आता संयुक्त वाक्य म्हणजे काय? दोन्ही मुख्य वाक्य असतात, म्हणजे दोन्ही काय असतात? प्रधान वाक्य असतात. प्रधान वाक्य प्लस प्रधान वाक्य, तर त्याला काय म्हणतात मग? संयुक्त वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्य हा तर प्रकार आहे कशाचा, तर क्रियापदावरून पडणारे अर्थाचे जे प्रकार असतात, ठीक आहे, तो आहे आज्ञार्थ. तर आपलं उत्तर काय येणार आहे? मिश्र वाक्य. ठीक आहे, घेऊ ना एखाद्या वेळेस डिटेलमध्ये घेऊया की सर मिश्र वाक्य काय आहे, संयुक्त वाक्य काय आहे, ठीक आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बघा मित्रांनो, तुम्हाला नेमके कोणते टॉपिक पाहिजे, कारण तुमचं कोणत्या टॉपिकमध्ये, ठीक आहे, प्रॉब्लेम आहे ते मला कसं समजणार, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बरोबर आहे, ठीक आहे मित्रांनो. चला पहा, पाहूया पुढचा. सुतवाच करणे. सुतवाच करणे म्हणजे काय? या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पहा, वाक्प्रचार आणि म्हणी, ठीक आहे. सुतवाच करणे, स्पष्ट सांगणे, प्रारंभाची दिशा दाखवून देणे किंवा सुरुवात करणे, विचार न करता बोलणे, शेवटी बोलणे, ठीक आहे. तर मी डायरेक्ट याचं उत्तर तुम्हाला सांगतो बघा, डायरेक्ट पाठ करून घ्या हा शब्द. प्रारंभीची दिशा दाखवून देणे म्हटल्यापेक्षा हे लक्षात ठेवा, सुरुवात करणे आहे ना. तर सुतवाच करणे, सुरुवात करणे, ठीक आहे ना, प्रारंभ करणे, बरोबर आहे, ठीक आहे. चला क्लिअर इथपर्यंत हा शब्द लक्षात राहील मग नेहमीसाठी. ओके, चला नेक्स्ट. मांजराने उंदीर मारला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. आता प्रयोग म्हटलं जास्त मी डिटेलमध्ये तुम्हाला नेणार नाही बघा, वर सांगतो. सिंपल आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार आहेत, ठीक आहे. कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात? कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. आणि भावे प्रयोग कशाला म्हणतात? तर कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय, क्रियापद एकारांत, त्याला म्हणतात भावे प्रयोग, ठीक आहे. चेक करूया पहा. जसं मांजराने उंदीर मारला, मारला क्रियापद, मारणारा कोण, ठीक आहे, किंवा मारणारी कोण? मांजर, हा झाला कर्ता, ठीक आहे. आणि मांजराने कोणाला मारलं? तर उंदराला, म्हणजेच काय, हा झाला कर्म. क्लिअर येत्या लक्षात, म्हणजे कर्त्याची क्रिया ज्या शब्दावर होते त्याला कर्म म्हणतात. हा तुमचा क्रियापद आहे. आता तिन्ही गोष्टी आहेत, चला बघा. तर कर्त्याला प्रत्यय आहे, मग कर्तरी प्रयोग होणारच नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी असो किंवा अकर्मक कर्तरी असो, कर्त्याला प्रत्यय लागत नाही, ठीक आहे. तर मग इथं कर्त्याला प्रत्यय लागला, मग कर्तरी प्रयोग होईल का? नाही, बघा इथं कर्तरी पाहिजे, ठीक आहे, इथं करपला हा, ठीक आहे. चला पहा, तर हा पहिले कट करायचा, ठीक आहे. त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे की भावे आहे का कर्मणी आहे, ठीक आहे. पाहूया, चेक करूया आता. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसते. बघा इथं उंदीर, उंदीर शब्दाला सलाते, सलानाते, उन्हून, ठीक आहे, नेयशी, निशी ही काही प्रत्यय लागलाय का? नाही. कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे म्हणजे भावे प्रयोग नाही. कारण भावे प्रयोगामध्ये कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय, दोघालाही प्रत्यय असेल तरच त्याला काय म्हणतात? भावे प्रयोग म्हणतात. बरोबर आहे. आणि कर्त्याला प्रत्यय आणि वाक्यामध्ये कर्म नाही तर 100% भावे प्रयोग. बरोबर आहे. मग आता कर्मणी प्रयोग इथं आपल्याला उत्तर दिसून आलेलं आहे. कर्मणी प्रयोग काय सांगतो की कर्त्याला प्रत्यय
कर्म प्रथमांत, क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी, हे तीनच गोष्टी पाहिजे बघा तुम्हाला. त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. काय म्हणायचं त्याला? कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 1. चला, क्लिअर येत आहे लक्षात? बघा, प्रयोग खूप डिटेलमध्ये आपल्याला एकदा घ्यायचा आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? बघा, आता हा शब्द मी तर म्हणतो की बघा, आता मी प्रश्न विचारला ना, मी तुम्हाला काही सेकंद देतो, तुम्ही उत्तर डोक्यामध्ये फिक्स करा किंवा तुम्ही कमेंटमधून सांगू शकता बघा. ठीक आहे. बघा, योग्य शब्द कोणता आहे? उज्ज्वल, 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 उज्ज्वल. ठीक आहे. चला, आता बघा, उज्ज्वल, उज्ज्वल आहे हे तर आपल्याला दिसून आलं चुकीचं आहे. ठीक आहे. आता बघा, उज्ज्वल, उज्ज्वल, उज्ज्वल. ठीक आहे. चला, तर काय उत्तर येणार आहे पहा. तर हे दोन्ही शब्द सारखे दिसून राहिले म्हणजे दोनपैकी एक उत्तर असेल किंवा हे उत्तर असेल. ठीक आहे. बघा, लक्षात ठेवायचं सांगतो मी तुम्हाला. जला ज आहे ना, बघा मगाशीच मी एक नियम तुम्हाला सांगितला. जला ज आहे ना, तर डायरेक्ट म्हणायचं व्यंजन संधी बघा. ठीक आहे. कारण काय म्हटलंय मी तुम्हाला, त या व्यंजनाच्या पुढे ज किंवा झ आला असेल, त या व्यंजनाच्या पुढे ज किंवा झ आला असेल तर या तचा काय होतो? तचा होतो ज. मग जला ज दिसून आला का तुम्हाला? जला ज, जला ज लागलं तर त्याला म्हणतात व्यंजन संधी. काय म्हणायचं त्याला? व्यंजन संधी. उज्ज्वल शब्द लक्षात घ्या, डबल ज पाहिजे वला. ओके, येऊन आला सर्वांच्या लक्षात धीरे धीरे. ठीक आहे. टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहे बघा. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट, उंटावरचा शहाणा. बघा, शब्दसमूह विचारलेला आहे. ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, जवळपास 700 ते 800 असे शब्द असतात आपल्याला अभ्यासाला. ठीक आहे. त्यामधून एखादा 1-2 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात. ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारताना, ठीक आहे, थोडं लक्षात घ्यायचं, याचा शब्दशः अर्थ कधीच नाही घ्यायचा. ठीक आहे. तर उंटावरचा शहाणा, बरोबर आहे. तो उंट, शहाणा, ठीक आहे, हा जो शब्द असतो ना, जसा आहे तसा घ्यायचा नाही. काय म्हटलंय पहा, उंटावर बसून प्रवास करणारा. मी म्हटलं ना, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. ठीक आहे. आता उंट उंच असते, मग उंच माणूस होईल का? नाही. ठीक आहे. अत्यंत हुशार माणूस, मूर्खपणाचा सल्ला देणारा. बघा काय म्हटलंय, उंटावरचा शहाणा, तर त्याला काय म्हणतात? मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती असेल तर त्याला म्हणायचं उंटावरचा शहाणा. काय म्हणायचं त्याला? उंटावरचा शहाणा. सहज पद्धतीनं तुम्ही याचं लक्षात ठेवू शकता. बघा, चाक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? बघा, शब्दसिद्धी, तत्सम, तद्भव, देशज, परभाषीय. तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले. तद्भव म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये येताना बदल होऊन आलेले शब्द. देशज म्हणजे ओरिजिनल मूळ महाराष्ट्रीयन शब्द. परभाषीय म्हणजे काय? दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द. बरोबर आहे. आता चाक हा शब्द आहे ना, चाक माहिती आहे ना, गाडीचं चाक, बंडीचं चाक, माहिती आहे तुम्हाला सर्वांना. आता चाकाला काय म्हणतात? चक्र. बघा, चक्र, चक्रचं काय झालं? चाक. चक्रचं काय झालं? चाक. बरोबर आहे ना. जसं कर्णचं काय झालं? कान. कर्णचं काय झालेलं आहे? बघा, कान. हस्त, हस्तचं काय झालेलं आहे? हात. हात. बरोबर आहे. त्यानंतर पद, पद, पदचं काय झालेलं आहे? पाय. येऊन आलं का लक्षात? मग हे सर्व शब्द काय आहे? हे आहेत तत्सम. काय आहेत बघा? तत्सम. आणि हे सर्व शब्द काय आहे? तद्भव. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे? तद्भव. येऊन आलं का लक्षात? मग त्यांनी काय म्हटलं? चाक हा शब्द. मग बघा, चाक हा शब्द काय आहे? तद्भव. ठीक आहे. एकदमच सोपं, तुम्ही घाबरूच नका. बघा, सरळ सेवेमध्ये तुम्हाला मराठीमध्ये 25 पैकी 25च मिळणार. आणि मी तर तुम्हाला इथपर्यंत सांगतो, तुम्ही जर लेक्चर रेग्युलर केलेत ना मित्रांनो, ठीक आहे, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, रेग्युलर लेक्चर करणाऱ्यावाल्यांचा फायदा काय होणार आहे? काही प्रश्न म्हटल्यापेक्षा बरेच प्रश्न तुम्हाला या युट्यूब लेक्चरच्या सिरीजमधून डायरेक्ट कुठे येतील? एक्झाममध्ये. ठीक आहे. चला, तर लक्षात ठेवायचं. काय उत्तर येणार आहे? तद्भव. ऑप्शन नंबर काय येणार आहे? तर 2 मध्ये उत्तर येणार आहे. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 19, चोर या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. आता नाम शब्दांच्या जातीमध्ये 8 जाती, त्यामधली पहिली विकारी शब्द जाती म्हणजे कोणती आहे? नाम. नामाचे मुख्य प्रकार किती? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. किती आहे? 3 प्रकार आहे. तर भाववाचक नाम कसं ओळखायचं? बघा काय म्हटलंय, भाववाचक नाम शब्दाला, नामाला य, त्व, पण, पणा, यत्व, पणपणा, ई, ता, गिरी, ई, ता, गिरी, वा, आई. बरोबर आहे. यापैकी कोणताही एक प्रत्यय लागला असेल तर त्याला काय म्हणतात मित्रांनो? भाववाचक नाम. मग चोर या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? तर बघा, चोरपण. चोरपण होईल का? चोरपण म्हणतात का त्याला? चोरपण हा शब्द कधी वापरतो का आपण?
ठीक आहे बघा, याला थोडंसं होल्डवर ठेवू आपण. चोरट्या म्हणतो बा, चोरट्या. पण चोरट्या शब्द आलेला आहे का इथं? य आलेला य, पण या आहे का? नाही. त्यामुळे याला कट करा बघा. चोरटा, चोरटा टा आलेला आहे का? नाही. बघा मूळ शब्द काय आहे? चोर. आणि याला जर मी ई प्रत्यय लावला, ई, तर काय शब्द तयार होईल? बघा चोरी. काय होईल? चोरी. बघा ई हा प्रत्यय कोणता येतो? बघा ई हा प्रत्यय. ठीक आहे, मग शब्द कोणता येईल? चोरी. बघा चोरी शब्द माहिती आहे आपल्याला, चोरपण नाही म्हणत बघा आपण काय होतं? शहाणपण. बरोबर आहे. ठीक आहे, प्रामाणिकपणा. बरोबर आहे, हे शब्द. तर हे शब्द काय असतात? भाववाचक नाम असतात बघा. ठीक आहे, चला पाहूया. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तलाव, तलाव असते ना, तलाव, पाण्याचा तलाव असते. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा माहिती आहे तुम्हाला? गोंदिया. बरोबर आहे, भंडारा गोंदिया त्या साईडला तलावांची खूप संख्या तुम्हाला दिसेल. ठीक आहे, चला पहा. तर पहा, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा त्याला काय म्हणतात? कासार. त्याला काय म्हणतात? तटाक. बरोबर आहे, येत्या लक्षात. आणि बघा इथं दिसते तुम्हाला पर्याय क्रमांक 1 आणि 2. बरोबर आहे, काय म्हणतात त्याला? 1 आणि 2 म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 4 मध्ये तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला करेक्ट जे प्रश्न आहे तो कोणता आहे? तो बघा आपला तलाव. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द तर खूप सारे आहे बघा. तलाव, त्याला तडाग म्हणतात, कासार म्हणतात. बरोबर आहे. ठीक आहे, चला पहा मित्रांनो, आपल्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न होता बघा. ठीक आहे, तर बघा लेक्चर आवडलं असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा हे लेक्चर पाहत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला सरळ सेवा परीक्षांबद्दल ठीक आहे संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा मित्रांनो. आणि बघा तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर मित्रांना जरूर शेअर करायचं आहे बघा. ठीक आहे, आणि लेक्चर कसं वाटलं ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. काही डाऊट असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. आता ही सिरीज तुमची अशीच कंटिन्यू राहणार आहे बघा. ठीक आहे, थँक्यू सो मच.